यानंतर बातमी आहे बीडमधून। बीडच्या माजलगाव तालुक्यामधील तालखेड फाट्याजवळ डिझेलने भरलेला टँकर अचानक पलटी झाला, त्यामुळे अपघात झाला। या अपघातानंतर परिसरात डिझेल रस्त्यावर सांडलं। या घटनेची माहिती मिळताच आसपासच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। सांडलेलं डिझेल घेण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली। कोणी बादल्या, कोणी कॅन, तर कोणी भांडी घेऊन डिझेल भरण्यासाठी धाव घेतल्याचं चित्र होतं। काहींनी दुचाकींच्या कॅनमध्ये सुद्धा डिझेल भरून नेण्याचा प्रयत्न केला। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सुरेश, काय सांगाल, सध्याची स्थिती काय आहे आणि कसा हा अपघात घडला होता? बीडमधून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर माजलगाव तालुक्यातील तालखेड या ठिकाणी हा अपघात घडलेला आहे। आणि रस्त्याच्या बाजूला जो टँकर आहे, डिझेल वाहून घेणारा टँकर आहे, तो शेतामध्ये पलटी झालेला होता। यावेळी मात्र मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी देखील केली होती। तर काही जण पेट्रोल डिझेल जे आहे ते डिझेल भरून घेऊन जाताना देखील दिसत आहेत। तो अपघात नेमका कशामुळे झाला, चालकांच्या याच्या संदर्भात आतापर्यंत माहिती मिळू शकत नाही। मात्र मोठ्या प्रमाणात नागरिकांनी त्या ठिकाणाहून डिझेल भरून घेण्यासाठी गर्दी केलेली होती। आता त्या ठिकाणी पोलीस प्रशासन दाखल झाले आहे, परिस्थिती नियंत्रणात आहे। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही। आणि त्या ठिकाणी डिझेल सांडत असताना नागरिक मात्र मोठ्या प्रमाणात झुंबड गर्दी केलेली होती आणि एकमेकांना बाजूला सारून डिझेल घेण्यासाठी तिथं स्पर्धा लागल्याचं देखील पाहायला मिळत होतं। मात्र एकीकडे अशा पद्धतीने अपघात झाल्यानंतर नुकसान तर त्या टँकर चालकाचं झालेलं आहे। मात्र अशा पद्धतीने डिझेल घेऊन जाणं ही कितपत योग्य आहे, अशा पद्धती देखील मोठी चर्चा होते। मात्र मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झुंबड उडालेली होती आणि अपघाताच्या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झालेली नाही। पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहे, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। बरोबर आहे अविनाश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। ही दृश्य आपण बघू शकतोय, हाच तो डिझेलचा टँकर आहे जो उलटलेला होता। आणि त्यानंतर लोकांची गर्दी सुद्धा आपल्याला आजूबाजूला दिसते। त्यांच्या हातामध्ये आपल्याला कॅन दिसत आहेत आणि डिझेल भरण्यासाठी त्यांनी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। मग नंतर पोलिसांनी इथं धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती समोर आली आहे।